बघितलंस राजन, ह्याला म्हणतात संस्कार. पैशाने गरीब असेल ही मुलगी, पण आईवडिलांनी हिला एवढं मोठं संस्कारांचं धन दिलेलं आहे. आपली अनिका अशीच असती तर फार बरं झालं असतं. लूजर 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 कमळी लूजर लूजर. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. ह्याचा अर्थ म्हणजे जगातली कुठली बी श्रीमंती धनसंपत्ती आपल्यासोबत असण्यापेक्षा आपल्या आईचं आपल्या संग असणं लई मोलाचं असतंय. ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या महानतेचा, संघर्षाचा, अनमोल विचारांचा उगम म्हणजेच राजमाता जिजाऊ आईसाहेब. त्यांनी त्यांच्या लहानग्या शिवबाला जे संस्कार दिलं त्याच संस्कारांचं जतन करत आणि आपल्या आईने दाखवलेल्या सतमार्गाने छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. प्रत्येक मराठी रक्ताला स्वातंत्र्याचं मोल शिकवलं. जिजाऊ आईसाहेब होत्या म्हणूनच हे समद घडलं. आई मुलासाठी आदर्श का असते त्याचं दुसरं उत्तम उदाहरण असूच शकत नाही. म्हणूनच मी माझ्या आदर्शाबद्दल, माझ्या आईबद्दल बोलणार. आई जिनं मला तिच्या पोटात 9 महिने वाढवलं, जिनं मला हे जग दाखवलं, तिनं काबाड कष्ट करून मला मोठं केलं, जिनं मला चांगले संस्कार दिले, शिकून स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याचं बळ दिलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून माणसावर प्रेम करायला, आदर करायला शिकवलं. आपल्या जगण्यावर माती, पानं, फुलं, पक्षी, प्राणी सगळ्यावर जीव कसा लावायचा हे शिकवलं. माझी आई माझा आदर्श आहे. राजन, मला वाटलं होतं आईवर असं प्रेम करणारा तू एकटाच आहेस, पण नाही, ही मुलगी पण अगदी तुझ्यासारखीच आहे. माझी आई कुठं बी असली, काय बी करत असली तरी बी तिचं माझ्याकडं बरोबर लक्ष असायचं. मी शिकून मोठं व्हावं यासाठी तिनं दिवस रात एक केलंय. मी जेव्हा जेव्हा आई हा शब्द म्हणतोय किंवा नुसतं त्या शब्दाचा विचार बी करतोय की नाही, तरी मनात फक्त एकच भावना येते. आई माझी प्रेम, आई माझी माया, आई माझी आपुलकीची कुशी, आणि आई माझी आपलं रक्षण करणारी, आपल्या समोर उभं असणारी आपली ढाल. माणूस जन्माला आल्यावरती त्याचा पहिला गुरु म्हणजे त्याची आईच असते, आणि तीच त्याची दैवत असते. आईबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण वेळेचं आणि या स्पर्धेची मर्यादा राखता कवी माधव जुलियन यांच्या प्रेम स्वरूप आई ह्या कवितेतील काही ओळी माझ्या लक्षात आहेत. त्या मी तुमच्यासमोर बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. वाटे इथून जावे, तुझ्या पुढे निजावे, नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे, वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया हस्तस्पद मंद झोके. हे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, पोटी ठरो न देवा ही एक आस मोठी.
एवढ्या टाळ्या कोणासाठी वाजतायत? कोण आहे स्टेजवर? मूर्खांनो, कुठे होते एवढा वेळ? कुठे होते? इथे काय करताय? तिथे ती कमळी, तिला ते इतके क्लास मिळतात आणि ती मला ॲटिट्यूड दाखवतेय मला. आणि तुम्हाला मी काय सांगितलेलं? तिच्या ज्यूस मध्ये पावडर मिळवायला सांगितलेली ना, नाही केली का ती? अगं अनिका, मिक्स केलं होतं, पण आता असं वाटतंय की चुकून आम्हीच ती प्यायलो. व्हॉट? ओ माय गॉड, तुम्ही एवढ्या मूर्ख कशी असू शकतात? डोकं नाहीये, अक्कल नाहीये? नाहीच आहे, ते तर दिसतच आहे. आता काय करणार? चालाकी ये ना चॉल बे. अनिका मॅडम, तुम्ही कितीही भानगडी करायचा प्रयत्न केलात ना, तरी साहेबा इथं असताना कुठल्याही भानगडी सक्सेसफुल होणार नाहीत. ते म्हणतात ना, जसं पेरलं जातं तसंच उगवतं. तुम्ही कमळीला त्रास द्यायला गेलात, सगळं तुमच्याच अंगलट उलटलं का नाही? मी साहेबानं उलटवलं की नाही? शाब्बास साहेबा, शाब्बास. चला, आपलं काम केलं पाहिजे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला. हो, बोला. इन केस तुमचा रुमाल पडलाय का? माझा रुमाल माझ्याकडेच आहे. हो का? बघा ना मॅडम, मॅडम बघा ना. नाही नाही साहेबा, हे सगळं जुनं झालं रे. तर नवीन काहीतरी शोधलं पाहिजे. काय शोधावं? काय शोधावं? काय? चला, मोहीम राबवूया परत. अनिका, शांत हो बाळा, शांत. हे स्वतःचं काम असं दुसऱ्यांना करायला सांगितलं ना की आणखीन काय होणार? हे बघ, जो माणूस दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, दुसऱ्यांवर विसंबून राहतो, त्याला यश कधीच मिळत नाही. हीच गोष्ट जर तू केली असतीस ना, तर आज त्याचे रिझल्ट्स काही वेगळे असतील. एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? अगं अनिका, एकदा ऐकून तरी घे मी काय म्हणते. प्लीज दूर व्हा माझ्या नजरेने, दूर व्हा. गेट लॉस्ट. पिंकी चा बरं, ती आता जरा अपसेट आहे ना. उद्या बोल तिच्याशी. ओके, तू ये रे. निक. सॉरी. गो. स्टुपिड. अनिका, तू एवढी अपसेट का होतेस? हे बघ, तू तुझा मूड खराब करून घेऊ नकोस. अजून डान्स कॉम्पिटिशन आहे ना, मग ती तुझी बरोबरी करूच शकणार नाही. आणि तिने बरोबरी केली तर? खबरदार, खबरदार, असं निगेटिव्ह बोलायचं नाही. तू माझी नातेस, त्यामुळे नकारार्थी तर नाहीच नाही. आणि अजिबात घाबरायचं नाही. आता तू तुझ्या डान्सच्या कॉम्पिटिशनसाठी तयार हो, कळलं? त्या कमळीचं काय करायचं ना, ते मी बघून घेईन. चला. या. हो, खूप छान चाललाय कार्यक्रम. थँक्यू थँक्यू. हां, चला. कमळी, खूप छान बोललीस बेटा. तुझ्या आईने तुझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार केलेत. तू जेव्हा बोलत होतीस ना, तेव्हा कोणाची तरी आठवण येत होती. खरंच खूप सुंदर केलंस भाषण. तुझ्या भाषणातला अगदी शब्दन शब्द मनात घर करून गेला बघ. डोळे कधी भरून आले कळलंच नाही. आजी,
खरं सांगायचं तर मी लय घाबरलेलो बघा. पण मी तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही नजरेतनं विश्वास दिला, तो अचानक धाडस आलं माझ्या अंगात. तुझ्या तोंडून आजी ऐकलं की किती गोड वाटतं ग. गुणाची असते. आता काय नृत्य स्पर्धा ना? होय. हो मग चला तयारीला लागा. ऑल द बेस्ट. मॅम तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. बर. राजू, हा दादा. यांना ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन जा आणि यांना जरा तयार व्हायला मदत कर. मी आलोच. ओके. बाय. चला. एकच अँगलने व्हिडिओज काढणार आहेस? उठ, मागून काढ. अगं मागून म्हणजे मला असं फिरून हवाय. इथे ये, तिथे जा. आता हा असं फिरव कॅमेरा, जरा फिरव. इथून तिथे जा. आणि हो मॅडम, एका ठिकाणी शांत राहा ना, माझा मेकअप खराब होईल. व्हॉट? हाऊ डेअर यू? तू मला असं बोललास? ए ऐक, पैसे कसे देते मी? हा, तुझी फालतूची बडबड ऐकायला पैसे देते की माझा मेकअप करण्यासाठी? चुपचाप माझा मेकअप करायचा. एक शब्द नकोय मला. डोंट स्पॉइल माय मूड. तसं पण त्या गावछापने ऑलरेडी माझा मूड स्पॉइल केलाय. त्यात तू भर नको घालूस. आणि काय रे, पैसे देते ना, मग मला विदाउट कंप्लेंट्स, विथ नो कॉम्प्रोमाइजेस मेकअप हवाय. कळलं? चल कर आता. आयब्रोज वगैरे करणार की नाही करणार आज? अनिका, वाव, तू किती सुंदर दिसतेस अगं. यू नो व्हॉट, बाहेर सगळे स्वतःचा मेकअप स्वतःच करतात, बट लुक एट यू. तू पर्सनल मेकअप आर्टिस्ट हायर केलाय आणि किती सुंदर झालाय तुझा मेकअप. आणि यू नो व्हॉट, तुझा डान्स, आय एम शुअर की तो पण बेस्टच होणार आहे. शट अप. तू जर मी सांगितलेलं काम नीट केलं असतं ना, तर माझं स्पीच पण बेस्ट झालं असतं. सॉरी ना यार अनिका, बट तू आत्ता सांग काय करायचंय, आम्ही करतो. आता काही नको करू. जे करायचं ते माझी ग्रॅनियाची करते. काय करणार आहे ग्रॅनियाची? शी इज जीनियस यार. तू बघशील आता, त्या सगळं बरोबर करणार आणि त्या कमळीला तिची जागा बरोबर दाखवून देतील. अनिकाचा राग शांत करायचा असेल तर जरा तारीफ कर तिची. अनिका, मी काय म्हणतेय, ते सगळं ग्रॅनियाची करेलच हँडल. जस्ट लुक ॲट यू, यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी अनिका. तू आज सगळ्यांना एकदम किल करून टाकणार आहेस तुझ्या लुक्सने. आणि तुझा डान्स, यु नो, तू वर्ल्ड मधली सगळ्यात बेस्ट डान्सर आहेस. आणि मी तर म्हणते तू युनिव्हर्स मधली सगळ्यात बेस्ट डान्सर आहेस. आय नो राईट. माझ्या परफॉर्मन्स नंतर आज सगळ्यांच्या तोंडी एकच नाव असणार, अनिका. अनिका. आफ्टर ऑल, अनिका महाजन इज द बेस्ट डान्सर. या अनिका, आम्ही येतो. या, लुकिंग प्रिटी. या, बाय. हे यू, काय करता इथे? कशाला आलेत? कशाला म्हणजे? कमळीचा बी डान्स होणार आहे, तिला बी कापड बदलायची आहेत. ब्रो, आर यू रिअल राईट नाव? ही जागा तुमच्यासारखी गावढळ लोकांसाठी नाहीये. तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारख्या कॉमन रूम मध्ये मी तयार होईल? हे सगळं मी हायर केलंय. हा मेकअप, हे रूम, हे सगळं माझं आहे. त्यामुळे तू इथून निघ. साबण घेण्याची लायकी नाही आणि माझ्या मेकअप रूम मध्ये आली आहे. निघ. वेट. हे घे, ही लिपस्टिक घे. तशी पण मी फेकणार होती, तुला देऊन सेमच करते. वापरू शकतेस.
पाठवते सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे स्कॅन करून पाठवते. राजू. ओके, आय विल कॉल यू बॅक लेटर. हां दादा बोल ना. ऐक ना, माझं एक काम करतोस प्लीज. कमळी आणि निंगेला इथले फ्रेशर्स डे वगैरे काही माहिती नाही आहे. त्यांना प्लीज जरा रेडी व्हायला मदत करतेस प्लीज. अरे यार दादा, तू प्लीज नको म्हणूस. डोंट वरी, मी त्या दोघींना रेडी करून घेऊन येते. बरं ऐक, आणि दुसऱ्या रूममध्ये घेऊन जा, ती रूम नको प्लीज. आणि मेकअपसाठी सुद्धा मदत कर आणि वेळेत घेऊन ये, ही जबाबदारी तुझी. ओके ओके, डन. जा. कमळी, निंगी, तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्हाला डान्स कॉम्पिटिशनसाठी रेडी व्हायचं आहे ना. चला, मी तुम्हाला हेल्प करते. चला या, बस. कमळी, मला तुला तयार करताना आज खूप मजा येणार आहे. का? कारण कमळीला मी आजपर्यंत नेहमी 2 वेण्यांमध्येच पाहिलंय. सो आज आपण काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करूयात. तुला सांगतो प्राजक्ता, आम्ही टी व्हीमध्ये पोरी अशा वेगवेगळ्या केसाच्या स्टाईल करताना बघायचो की नाही, ते पाहून आम्हाला बी वाटायचं आपण बी तसलं काहीतरी करूया, होय की नाही कमळे? आणि एक दिवस असंच टी व्हीत बघून ती फाटकी जीन पॅन्ट असती बघ, ती घेऊन आलो आणि मस्त स्टाईल मारत घातली की आणि गावातनं फिरायला लागलो तर गावातली समधी लोक हसायला लागली ग, भिकाऱ्यागत फाटकं कापड घातलीत म्हणून. आणि तुला माहिती आहे का, आणि घालून फिरलो तर त्यात कुत्रं बी मागं लागली. तेव्हापासून ठरवलं ही फाटकी जीन पॅन्ट विन पॅन्ट नको बाबा, उघड डोक्याला ताप, आपलं साधं सुद्धा राहणीमानच बरं आहे. प्राजक्ता, आज तुझ्यामुळं कमळीला एवढं भारी तयार होता येणार आहे बघ. होय प्राजक्ता, खरंच. अगं प्राजक्ता नका म्हणू, मला घरात आणि माझे फ्रेंड्स प्राजू म्हणतात. सो तुम्ही पण प्राजूच म्हणा. बरं प्राजू, खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुला सांगू, मी निंगीला नेहमी म्हणायचो की आपण या नट्टापट्टापासून लांबच राहिलेलं बरं आहे. आपण जसं आहे साधं तसंच जायचं स्टेजवरती आणि सादर करायचं. पण आता ही स्पर्धा जिंकायला पाहिजे म्हणल्यावर हे सगळं करायलाच पाहिजे, म्हणून करतोय. पण तू बघच, मी लय भारी डान्स करणार, एकच नंबर. व्हेरी गुड, मला तुझी विल पॉवर आवडली. हा, आय विश सगळे तुमच्यासारखे असे इनोसंट असते तर किती छान झालं असतं ना. नाही ग प्राजू, सगळेच तुझ्यासारखे मन मिळावू आणि मदत करणारे पाहिजेत बघ, जशी तू आमची मदत करतेस. खरंच थँक्यू. कमळी, खरं म्हणजे मी तुझे आभार मानायला पाहिजे. त्या दिवशी तू वेळेत पोहोचलीस. राजू, अगं जाऊ दे की, जे होते ते चांगल्यासाठीच होते आणि चांगल्या माणसांसोबत नेहमीच चांगलं होतंय, लक्षात ठेव. अगं लय दिवस तुला एक विचारेन म्हणत होतो, तुझ्या घरचे तुझं लगीन जबरदस्ती लावत होते काय त्या पोरासोबत? जाऊ दे, झालं गेलं चांगलंच झालं असं म्हणायचं. त्या पोराचा खरा चेहरा तुझ्या घरच्यांसमोर आला ते महत्वाचं आहे. ते तर येणारच होतं. तू सगळ्यांसमोर त्याला खेचत आणलंस आणि चांगलाच धडा शिकवलास. अगं त्यात काय नवीन, कमळीनं असं गावाकडे लई जाण असली धडा शिकवलं. आपली कमळी त्यात एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. बरं चला तयारी करूया. वाव, खूपच गोड दिसतेस. राजू, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बघ. कमळे थांबाई, तुझी दृष्टच काढतो. ए बाई, आधी मला पूर्ण आवरू दे, मग दृष्ट काढ. ओके फाईन. हे बघा, आता स्पर्धा सुरू होईल. सो कमळी, या कपाटामध्ये काही साड्या आहेत, त्यातल्या तू सिलेक्ट कर. डोंट वरी, ती आपल्या कल्चरल कमिटीचीच प्रॉपर्टी आहे. सो यू कॅन यूज इट. तोपर्यंत आम्ही दोघी पुढे जातो आणि तुझी एंट्री कन्फर्म करतो. ओके, चल.